खाली बसा. अगोदर बसा. ही आहे काल अंतरवली सराठी इथं झालेली मराठ्यांची विराट बैठक. अगदी बरोबर ऐकलं, बैठकच. सभेपेक्षाही कितीतरी पटीनं जास्त समाज या ठिकाणी उपस्थित आहे. भर उन्हामध्ये कसल्याही पद्धतीची सोयी सुविधा नसताना सुद्धा गावाखेड्यातनं मराठा बांधव एकवटला गेला. पुढची दिशा नेमकी काय, मराठ्यांनी करायचंय काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या बैठकीमध्ये ठरवण्यात येणार होती. आणि त्याचसाठी प्रत्येक मराठा बांधव गावाखेड्यातनं एकवटला होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी. हे सगळे फुटेज आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत. अंतरवली सराठी मधली ज्या ठिकाणी मराठा बांधवांनी गर्दी केलेली होती, अजूनही मराठे येतच होते. आणि ही सगळी विराट गर्दी पाहिल्याच्या नंतर लक्षात येऊ शकतं की मराठा बांधवांची जी ताकद आहे तर ती ताकद प्रचंड मोठी आहे. या ताकदीला फक्त योग्य ठिकाणी जर तिचा वापर झाला तर नक्कीच सत्ता हातात आल्याशिवाय राहू शकणार नाही. ही विराट गर्दी तुम्ही पाहताय अंतरवली सराठी मधली, ज्या ठिकाणी मराठ्यांची भव्य सभा झाली होती त्याच ठिकाणी ही बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती. आणि त्या बैठकीला लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होता. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील नेमके काय बोलले, काय काय गोष्टी सगळ्या त्यांनी सविस्तर सांगितले, यासाठी तुम्ही ट्रेंड मराठीची काही इतर व्हिडिओ सुद्धा चेक करू शकता. त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आहे. पण हे मराठ्यांचं विराट दर्शन नक्कीच सरकारला हादरवणारं आहे आणि याचा परिणाम येत्या निवडणुकांवरती सुद्धा होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींना कुठेतरी सरकारनं लक्षात घ्यावं. मराठा बांधवांच्या मागण्या, त्यांच्या संदर्भातले काही निर्णय आहेत तर ते लवकरात लवकर पारित करावेत. हाच एक सरळ सोपा पर्याय.